जातकारि वारि संयुतं कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। तर आता आम्ही निघालोय, 8:30 वाजलेत अमरकंटकच्या दिशेने. परवासारखं परत एकदा चुकलेलो आहे. हो, मी म्हणाले होते की आपण इकडनं आलो थोडी होतो. कन्फ्यूज करते रे. हा, सकाळी सकाळी जरा ती गारटते ना. मी म्हंटल होतं की आपल्याला इकडे जायचंय, पण ते म्हटले नाही इकडनं दाखवते. बरं म्हटलं बरं. नर्मदे नर्मदे हर. सकाळचे आता 8:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय आता. हा. अमरकंटक इथून 106 किलोमीटर आहे. हम्म, 2.5 तास दाखवते. हम्म. मस्त जंगलातून प्रवास आहे आज. हो, आणि खरंच असं एकदम एक्साइटिंग वाटतंय खूप. ऍक्च्युली रोज आम्ही आता गाडीने जात होतो, आज चालायला लागणार आहे, तर मस्त. जरा तसं बरं वाटतंय जरा असं. आणि मैयाच्या जवळ जाऊ ना आपण एकदम. तरी मुद्दाम मी काय करायचो माहितीये का, रोज हम्म. मंदिर असल्या ना लांब गाडी लावायचो, हम्म. जेणेकरून जरा चालायला मिळेल. हो, मग काय. आणि छान वाटायचं, छान ते वाटायचं. खूप भारी वाटायचं. नर्मदे हार काय सुंदर आहे. मस्त असा थोडासा आपल्याला जंगल पॅच लागलाय. आता जंगलच लागेल आपल्याला हो, बहुतेक. जंगलच आहे आता. इथून पुढे. वाह, क्या बात आहे. मस्त वाटतंय याच्यात, है ना? किती भारी वाटतंय बघ ना. नर्मदे हर. घराच्या बाहेर कपिला असते, आठवते ना? अशी आपण हे लावतो, मूर्ती वगैरे लावतो तुळशीच्या वृंदावनात. सेम आहे ना? बापरे, काय गाड्या जोरात आहेत. आणि अजून 80 किलोमीटर आहे अमरकंटक. आणि थांबलोय आम्ही इथं नाश्ताला. नाही कुछ नाही. 70-75 किलोमीटर. हा है ना. ग्रामीण जीवन मिस करतोय. गाडीत पटकन निघून जातो ना, लक्षात नाही. आता थांबलोय तर दिसलं तर बरं वाटलं खूप. आणि सूर्यनारायण आहे ना, खूप बरं वाटतंय. नाहीतर सावलीत बसलं ना थंडी वाजते. खूप थंडी आहे इकडं अमरकंटकला. हां, आता आहे ना आलू बंडा आणि हे बघा इथं ब्रेड पकोडा. ते 2 गोष्टी सांगितल्यात. मग समोसा नाही, सॉरी, आला का समोसा तोंडात. चहा सांगणार आहे परत मग गरम गरम. चला, नर्मदे. मैयाचं दर्शन नाही ना झालं आज, जरा थोडं रुक वाटते. हा, आता मैयाचं होईल. नर्मदे हर, कारण रोजच होत होतं ना मैयाचं दर्शन सकाळी. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. सुटलं का तोंडाला पाणी? आलू बोंडा. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? मिरची. सरस्वती मैयांच्या लाईनवर आलीस का तू मिरची खायला आता? वड्याबरोबर आवडते मला. सरस्वती मैयांची आठवण आली बघ मला आता. किती? 1 डझन मिरच्या. खायच्या बाबा. हा ना. नर्मदे हर. फोडून ठेवलं बाबा मी पाहिला. खूप गरम आहे ना. नर्मदे हर. काय मस्त आलू बंडा होता आणि ब्रेड पॅटीस. एक नंबर. एक नंबर. आणि त्या मैयाचा काय भाव होता सांगतोय. ब्रेड घेतले होते मी स्लाइस. म्हणलो वडा, असं नाही का आपल्याला वडापावची सवय आहे ना, तर मी म्हणलो मैया ब्रेड आहे तो ब्रेड दे दो मेरे को. तर ब्रेड दिल्यावर का एवढे असे 5-6 स्लाइस दिले आणि मी आपले मस्त एन्जॉय फुल नाही का दाबून. आणि नंतर मग काय झालं माहिती का, बिल द्यायच्या वेळेला मला म्हटलं 80 रुपये झाले. मी म्हटलं अरे 80 रुपये झालेत फक्त, मी दिले बरं का. आणि गाडीत बसायच्या वेळेला मैयाला माझ्या लक्षात आलं अरे ब्रेडचे पैसे राहिले असतील बहुतेक. तर त्या म्हटल्या की मी दरवाजा उघडला, म्हणलो मैया ब्रेड के पैसे लिए क्या? मैया म्हणली नहीं नहीं वो रहने दो मेरी तरफ से. म्हणलो नहीं नहीं मैया ऐसा मत करो. नाहीच म्हटली. शेवटी मग
तिचे भाव म्हणजे एवढे भारी होते ना की विचारू नका. आणि मैया युपीच्या होत्या, तरी परिक्रमावाल्यांबद्दल भाव बघा. मग मी काय केलं, गाडीत बसलो, थोडी पुढे घेतली, वरती माझ्या हिशोबाने मी पाठवले आणि थांबलो 2 मिनिटं. जसा आवाज आला मैया लगेच बाहेर आल्या. क्यों भैया पैसे क्यों दिए, मैंने बोला था ना मत दो. आपल्याला बरं नाही वाटत ना असं. गाडीने आलो, चालत असतं तो गोष्ट वेगळी आहे. आणि हा ना, गरीबाला कशाला. हा ना, हा ना. कष्ट करून पोट भरतात येत. काय मस्त होतं माहितीये का, आलू भंडा खूप छान होता. चला आता आम्ही अणुपूर मध्ये आहे. हो, आता चाललोय आता अमरकंटकच्या दिशेने. थोडा वरतून रस्ता घेतलाय कारण रोड जरा मध्ये चांगला होता हायवे, त्याच्यामुळं. चल नर्मदे हर, नर्मदे हर. बघा कसलं छान आणि घनदाट असं एकदम जंगल आहे. आणि एवढं डोळ्याला पण इतकं सुखावणार आहे ना खरंच. आम्ही गाडीत आहे तरी पण आम्हाला एवढं छान वाटतंय. जर चालत असतो तर काय मजा आली असती हे जंगलातून जायला. आणि आपले मंकी महाराज रस्त्यावर येत आहेत. कोण काय होतंय, लोक खायला टाकतात ते रस्त्यावर, मग ते येतात रस्त्यावर खाण्यासाठी. सुंदर. नर्मदे हर. अमरकंटकच्या जंगलामध्ये आपण आलेलो आहोत आणि काय सुंदर असं जंगल आहे. वाह. आणि लवकरच आपण नर्मदा मैयाच्या जवळ चाललो आहेत आणि दर्शन करण्यासाठी आम्ही आतुर आहोत. कालपर्यंत दर्शन होत होतं, आज दर्शनच झालेलं नाहीये. ते मी किती वेळा म्हणणार, मगाशी पण मी ते नाश्ता करताना म्हणलोय, पण काय आता ते भाव माझ्यामध्ये येतात आहेत, त्याच्यामुळं सारखं माझ्या तोंडामध्ये तेच येतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. मंडळी आपण आता अमरकंटकला पोहोचलोय आणि कपिलधाराला चाललोय. हे बघा ही कमान आहे ना, तिथून नाही जायचं बरं का, परिक्रमा करत असेल तर. त्याच्या कमानीच्या उजव्या साईडला बघा हा मार्ग आहे, तिथून जायचं. जर तुम्ही इकडून जाण्याचा प्रयत्न केला तर मैया क्रॉस होणार, तुमचा तट बदलणार. कारण तिथं खाली आहे ना पूल एक, तिथं मैया तुम्ही तट क्रॉस करून तुमची परिक्रमा खंडित होईल. मग तर तसं न करताय बघा उजव्या साईडनं हा कच्चा मार्ग आहे, तिथून जायचं. नर्मदे हर, नर्मदे. कसा आनंद वाटतंय चालत. जेवढे परिक्रमा असते ते सगळे इकडनंच येत आहेत. हा, मग जायचं पण इकडूनच आहे आपल्याला आणि यायचं पण इकडूनच आहे. आता इथून जर पूल दिसला तर तुम्हाला दाखवतो मी मैयाचा, कारण मैया नटखट अशी हळूच वळलेली आहे तिथून. ते बघा बघा दिसला का पूल? थांबा थांबा थांबा, झूम करतो मी. हे बघा तिथं मैयानी वळण घेतलंय. म्हणजे माझी बाळं किती सावधपणे माझी परिक्रमा करतात ह्याची परीक्षा घेण्यासाठी मैयानी तसं केलंय. नर्मदे हर. हे बाबा माय पिशवीत काय नाही बरं का. हां, त्याला वाटतं काय खायचं आहे का काय. आलाय टायगर, आधीच आपल्याकडे दंडक नाही आहे. नर्मदे हर. हे बघा जे मी मगाशी सांगत होतो ना, हे बघा नर्मदा मैयाचं दर्शन घ्या पहिलं. आणि हा पूल ओलांडायचा नाही. हे बघा अशी मैया इकडे गेली आहे. नर्मदे हर. ह्याचं काय चाललंय बघा ह्याचं. कसले खेळतात आहेत भारी. अरे ते एवढे भारी खेळतात आहेत ना ते. हां, आता नाही उडी मारणार ते, मगाशी चांगल्या उड्या मारत होते. उगाच नाही या गोष्टींना माकड चाळे म्हटलं. कसले अरे खेळतात आहेत भारी ते.
नर्मदे हर. हे वर बसले इथं. नर्मदे हर. इथं बघा ना, पिवळी आहे माती, पिवळी लाल दोन्ही एकत्र म्हणजे मिक्स आहे. खाली पिवळी वरती लाल. आणि आता मैया जवळ आलेली आहे. नर्मदे हर. हो, हा बघा, आपण पूल ओलांडायचा नाही. नर्मदे हर. कुठे तू कन्फ्युज लय करायला एक नंबर आहे बरं का. हां, वाटाडे म्हणून. ओ, सुंदर दिसते बघ ना. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. गौमाता. नर्मदे हर. काय करायचं तुला? हो ना, कसली मस्त धार सुरू आहे. खूप सुंदर आहे. आणि हे बघा ना, गर्द जंगल एकदम. आणि हे सगळं आता वर चढून यायचं आहे आपल्याला परत. म्हणजे आनंदच आनंद. नर्मदे हर. नर्मदे हर. उतरताना काय नाही, चढताना बघू कशी मज्जा येते इथे. नर्मदे हर. इथे ना दूधदाराची सगळी माहिती दिली आहे बघा. पॉज करून तुम्ही वाचू पण शकता. इथे महर्षी दुर्वासा ऋषींची गुफा पण आहे आणि ते इथे तपस्या करायचे. बर. आणि चला, श्री दक्षिणमुखी हनुमानजी मंदिर, दूधधारा मार्ग, अमरकंटक. हे बघा मैया. हो, हे बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. काय सुंदर आणि नितळ पाणी आहे. आणि बघा, ह्या पाण्याचा कलर पण आहे ना, दुधासारखा आहे. म्हणून दूधधारा म्हणतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर.
गुफामध्ये आता प्रवेश करणार आहे आपण. 10 व्यक्ती अलाउड आहे फक्त. आतमध्ये खूप गर्दी आहे त्यामुळे थांबलो आहे. सुंदर. आणि हे बघा ना धबधबा आणि काय सुंदर कपिलधारा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. महर्षी दुर्वासा यांचे हे स्टॅच्यू आहे. कामधेनू दूध धरा दर्शन मार्ग. अरे बापरे, जमेल का मला? अरे 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 बापरे. हां हां हां, डोकं सांभाळ. केवढीशी गुफा आहे. हां नर्मदा मैया आहे ना. नर्मदे नर्मदे नर्मदे. चला बाहेर जाऊ आपण. खूप छान दर्शन झालं. बराच वेळ बसलो होतो आम्ही आतमध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप सुंदर परिसर आहे. खूप सुंदर आहे. नर्मदे हर. शिवपिंडीच्या रूपात नर्मदा. हो बरोबर. घेतलं दर्शन? हो घेतलं ना. तीर्थ घेतलं. ते हे मला हे दिलं त्यांनी. ती धुनी होती ना त्याचं. मला तीर्थ मिळालं. अरे वा. प्रसाद मिळाला. मला नाही आणलं तू. हातात कसं मिळणार? नर्मदे. ठीक आहे. मैयाची इच्छा, तुला प्रसाद द्यायचा होता, प्रसाद दिला. तुला हे दिलं का त्यांनी धुनी? नाही, मग मला मिळाली ती. चला नर्मदे हर. नर्मदे हर. कपिलधारा पाहून आम्ही वर आलो. खूप उंच आहे. सो अमृता म्हटली की इथं लिंबू सरबत प्यायचं आहे. मग आम्ही इथं थांबलो. आणि छोटी छोटी बाळं आहेत. किती वर्षाचा आहे? तो आता 6वीला आहे. अच्छा. आता जो छोटा आहे तो 6वीला आहे आणि ती 4थीला आहे. आणि शाळेला सुट्टी आहे म्हणून आज आलेत ते. त्यांची आई नाही आहे त्यांना. पप्पा कामाला गेलेत. आणि आजी आहे. तर आजीने अजून स्वयंपाक म्हणले अजून आला नाही, म्हणजे डबा येणार असेल. कसले कष्ट करतात आहेत पोरं. एवढं लहान वयात त्यांना ते पैसे कमवतात आहेत. विचार कर. आपल्या वीर सारखी मुलगी. हा ना. नर्मदे हर. नर्मदे. कौतुक वाटलं मुलांचं खूप. नर्मदे हर. दुपारच्या आता 1:30 वाजलेत आणि आम्ही अमरकंटकात मैयाचं दर्शनाला चाललो आहे मंदिरात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नाही जायचं तिकडं. अजून मैया दिसते ना. कोटी तीर्थ घाट नंदीकुंड. नर्मदे हर. नाश्ते में शुद्ध स्पेशल स्वादिष्ट मिक्सर आइटम मिलेगा. मला तिथं कुठेतरी पट्ट्या लावलेल्या आहेत मंदिरात की पलीकडे जायचं नाही आहे. बघू आपण. मंदिरातच सावध राहायला लागेल. नर्मदे
नर्मदे हर. नर्मदे हर. ॲक्च्युली आहे ना इथं साखळे लावली पाहिजे परिक्रमावासांसाठी, माहिती का. परिक्रमावासी आहे ना पलीकडं नाही गेले पाहिजे. काय समजत नाही आहे इकडे आतमध्ये. हे बघ, नर्मदे हर. नाही जायचं पलीकडं. नर्मदे हर. नर्मदे. हां, नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. ॲक्च्युली ह्या लोकांची पहिली परिक्रमा झाली आहे बहुतेक. ते म्हटले आमच्याबरोबर या, तुम्हाला मग जे समजेल की खंडित नाही होणार परिक्रमा. हां, हो हो, त्यांना माहिती आहे त्यांना. खरं तर आहे ना इथं साखळी लावली पाहिजे आणि माहिती दिली पाहिजे प्रत्येकांना की हां परिक्रमा आहे, तर मग परिक्रमावासांनी पलीकडे जाऊ नये असे बोर्ड लावले पाहिजेत, साखळी लावली पाहिजे. हां, नॉर्मल व्यक्ती तर कुठेही जाऊ शकतो ना. परिक्रमावासांसाठी एवढी आता खडतर परिक्रमा करून येतात, मग ते हां. राम दरबार, नर्मदे हर. मुख्य नर्मदा मंदिर शक्ती, नर्मदे. अच्छा, इथपर्यंत जाऊ शकतो अमृत आपण. बंद आहे रे. नर्मदे इथपर्यंत जाऊ शकू आपण बहुतेक. जायचं का तुला. नाही बाबा, नको नको. नर्मदे. पलीकडे जागा नाही आहे तेवढी. बरीच जागा आहे. हे जातील म्हणलं, तुम्ही का नाही. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा, तुम्ही जर परिक्रमा असे असेल ना तर ह्या स्थानावरून पलीकडे जायचं नाही. गुरुजींनी जरी बोलवलं ना तरी जाऊ नका, नाही तर परिक्रमा खंडित होईल. हां, कोणाला तरी जर तुम्हाला मैयाचं पाणी हवं असेल तर कोणाला जर कोण परिक्रमावासी नसेल त्यांना पाणी भरायला लावलं तरी चालेल, पण इथून पलीकडे जायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आहे बघा इथं हा बोर्ड आहे जे लिहिलं आहे मा नर्मदा उद्गमस्थल. इथून पलीकडे अजिबात जाऊ नका. इथेच हे बघा, आम्ही इथूनच पलीकडे गेलेलो नाही आहे. नर्मदे. हां, काय नव्हती ना माझ्याकडे बॅग. ओके, चल. नर्मदे. द्विषत्सु पापजात जातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदम्बुलीन दीनमीन दिव्यसम्प्रदाय
नरमध्ये आता आमची परिक्रमा जी सुरू आहे ती पुढे एक दादा आहे प्रवीण पवार म्हणून आहे, तर ते आम्हाला आता माई की बगियाच्या तिकडे घेऊन चाललेत. अरे काय चाललंय यांचं, हा ना. आणि खूप सहकार्य केलं त्यांनी. मैयाचं दर्शन पण हा, झालं, मैयाचं दर्शन झालं, तट तट परिवर्तन. म्हणजे हा, ते त्यांनी बरोबर सांगितलं. आतमध्ये जाऊनच नाही देत हा ना. परिक्रमा. अरे पण तिथं बोर्ड लावले पाहिजेत ना मंदिरात, तर त्यांनी मग सांगितलं, पाणी आणून दिलं, बऱ्याच गोष्टी, मैयाचं पाणी आणलं. आणि आता आम्हाला घेऊन चाललंय की जिथून आम्हाला आता हा माईकी बगियाला ते आता घेऊन चाललंय, तिथं आम्ही गाडी लावणार, त्याच्या हातात चावी देणार आणि आम्ही तो जो नाही का ट्रेक करायचा असतो तो ट्रेक करणार. हो, अर्धा किलोमीटर आहे तो. हो. हा, टू व्हीलरवाला कशाला आलाय? अरे मग आमच्याकडे ड्रायव्हर आहे म्हणा, ड्राइवर है हमारे साथ, ड्राइवर है. हाँ है इसीलिए तो. हाँ ते आले होते, ते ड्रायव्हर पाहिजे का, ड्रायव्हर पाहिजे का. पण तो आता परिक्रमा करत नाहीये ना दादा तो, तर तो म्हणला मी तुमच्या त्या दोन्ही गाड्या मी तिकडे घेऊन जातो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्याचं. ते लोक ड्रायव्हर 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 पाहिजे का, ड्रायव्हर पाहिजे. हा, मागे लागतं ते. ठीक आहे, चला जाऊ द्या. नरमध्ये त्यांचं कामच ते आहे ना. हा, नाही तो दादा म्हटला ना खूप म्हणजे इकडं जरा 500 रुपये घेतात विनाकारण, तसं नाही केलं पाहिजे. आता काय त्यांचा व्यवसाय म्हटल्यावर ते काय करणार. चला, तुम्हाला पण लक्षात येईल आता की व्हिडिओ बघून की काय काय करायला लागतंय, कसं कसं जायचंय. आणि इथे एक तलाव आहे, मला वाटतं एक सावित्री तलाव दिसतोय. हा म्हणजे नावं जर चुकली तर समजून घ्या, कारण तलाव भरपूर लागलेले आहेत. तर त्याच्यातला एक तलाव आहे तो नरमध्ये. आणि नर्मदा मैयाचं पाणी ह्या तलावात पण येतं, तर ह्याला पण आपण क्रॉस करायचं नाहीये. चला, नरमध्ये. हा, नर्मदे नर्मदे हर. ये दादा है जिसने हमारी हेल्प कर रहे हैं. वो कहाँ से हो भैया आप? मैं ओंकारेश्वर से ना. नर्मदे हर एक्चुअली इनके रिलेटिव आए हैं, उनको लेके वो आए हैं. तो वो हमें नर्मदा जी के मंदिर में मिले और बहुत हेल्प की. इकडे गाडी लावली आपली आणि ही गाडी घेऊन जाणार आहे आता. ते परत चालत येणार आहे, आपली पण गाडी घेऊन जाणार आहे. हम लोग वीडियो निकाल रहे हैं ना, ब्लॉग कर रहे हैं, इसलिए लिया है. आपने बहुत हेल्प की ना. चलो धन्यवाद. नर्मदे हर. चला, अमृता गेली आता तिकडे. इकडे पूजेचं वगैरे सगळं सामान घेतलंय. इथं साडी पण घेतली आहे, हे बघा. आणि आता चाललोय. ड्रोन घेतलाय मी सोबत, पण काय माहिती उडवेल का नाही माहीत नाही. तुम्हाला जर उडवलं तर दिसतील फुटेज. चला, नरमध्ये हर. पैदल केली आम्ही महिनाभर, पण मी जरा आजारी पडलो त्याच्यानंतर मग आम्ही गाडीनी पुढची. हा, महाराष्ट्र, पुणे. तुम्ही? बरं. आपले 80% लोक महाराष्ट्रातलेच आहेत परिक्रमेत. हो, तेवढी तर परीक्षा असते ना. हो, मग काय. हो पॉझिटिव्ह करते माय. हो. ते पण नंतर एकदम हे झालं होतं, मला सवय झाली होती रोजची. रोज 30 किलोमीटर रोज चालत होते. 30 किलोमीटर म्हणजे आता तुमचे 3-4 महिने झाले असते. हा, झाली असते. आता आमच्याकडे हो, तिला सांगायचं मोहिनीवालीच आहे का? म्हणजे आम्ही पण त्यांच्याबरोबर तेवढं झालं असतं. आता हे एवढी त्यांची तब्येत खालावली त्याच्यामुळे जावं लागलं. नरमध्ये मध्ये ना गुप्तपणे मैया आहे ना पलीकडच्या बाजूला वाहत होती जमिनीच्या खालून, त्याच्यामुळे आपण हे चालत आलोय. इथे आपला तट बदल होईल, पूजा होईल आणि मग आपण पलीकडे जाऊयात. नरमध्ये आता संकल्प घेतलाय. उत्तर तट केला आपण आणि आता दक्षिण तटावर परिक्रमा करण्याचा, तट परिवर्तनाचा संकल्प घेतलाय. किती वाजले? 3:30 वाजले. बराच टाइम झाला रे.
लागतो वेळ. हां इथं पूजा वगैरे मग काय? होते ना. हां बराच वेळ झाला. आणि काय झालं, आम्ही ऑलरेडी पहिला ग्रुप बसला होता तिथं जवळजवळ 100-150 लोकांचा. मग त्यांचा संकल्प झाल्यानंतर मग आपल्याला एक अर्धा पाऊण तासांनी मग त्यांनी बसवलं. हां पूजा झाल्यावर चला नर्मदे हर. दादा म्हटलं गाडी आणून लावली आहे नर्मदे. तो स्वतः आला होता दादा. चला नर्मदे हर नर्मदे हर. दादा काय आता हे सगळे नर्मदा मैयाची कृपा आहे बरं का. तो दादा आम्हाला मंदिरात काय भेटावा आणि तो स्वतःहून म्हटला गाडी घेऊन येतो मी, तुम्ही काळजी करू नका. खरंच काय म्हणू आता. नर्मदे हर नर्मदे हर. दादा बहुत बहुत शुक्रिया. क्या अभी क्या नर्मदे हर नर्मदे हर. मागे एक आश्रम लागला आम्हाला, पण तिथे ना आम्हाला गाडीच लावायला जागा नाही मिळाली. खूप गर्दी होती, मग नाही थांबलो आम्ही आणि इथे आलो आहे. हे बघा इथे भरपूर मोठी पार्किंग आहे. कोणतं मंदिर आहे बरं हे? दत्त मंदिर आहे. हां यंत्र महामेरू. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जाऊन आलो आम्ही. मंदिरच बंद ठेवले त्यांनी. दरवाजा होता मागचा, बंद होता दरवाजा. ठीक आहे जाऊ द्या. मैयाची इच्छा नसेल दर्शन घ्यायचे आपण, नाही का, दर्शन व्हावं. नर्मदे हर. थंडी वाजते. खूप थंडी वाजते. किती वाजले रे? आत्ता वाजले 6 नाही 6:45. मोहतरा गावात पोचलो आम्ही. 7:30 5:30 वाजलेत आणि बघा कसं वातावरण झालं. असं वाटतं अंधार पडेल. आणि हे बघा मैयाला म्हणलं चहा बनवा मैया, थंडी वाजते. चहाची तलब झाली होती अमृताला. म्हणलं घे चहा आणि बिस्किट घेतले. चालत होतं परिक्रमेत, बिस्किटं घ्यायला नव्हती लागत. हे बघा आता विकत घ्यायला लागतं ते. नर्मदे चहा पण शोधायला लागतो. हो ना. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघ कसं आहे, चांगलंच असेल. मैयाच गोड आहे म्हणलं चांगलंच लागेल. नर्मदे हर.